हाऊ, वेन अँड वेअर हा लेसन आहे. त्याच्यामध्ये सांगितलं हाऊ इम्पॉर्टंट आर डेट्स. डेट इम्पॉर्टंट का असतात? देअर वॉज अ टाइम वेन हिस्टोरियन्स वेअर फॅसिनेटेड विथ डेट्स. म्हणजे डेट्स ओळखले जाते हिस्टोरियन्सनी. There were heated debates about the dates on which ruler were crowned or battle were fought in the common sense next notion. म्हणजे की इथे डिबेट होतात की या रुलरनी या डेटवर हे केले. आता समजा की एका रुलरनी 700 पिरियडच्या मध्ये फाईट केली, पण काय लोक बोलतात की ते 800 मध्ये झाले, काय लोक बोलतात की 600 मध्ये झाले. हिस्ट्री वॉज अ सिनोनिम्स विथ डेट्स. हिस्ट्रीची डेट्स समान आहेत. You may have heard people say, I find history boring because it is all about memorizing dates. In such a conception too. म्हणजे की सगळ्यांना वाटतं, काय लोक बोलतात की हिस्ट्री खूप बोरिंग आहे, कारण की त्यांना ते सांगतात की ते आपले डेट्स हे करायला लागतात, बाहेर करायला लागतात ते सगळं. History is certainly about change that occurs over time. It is about finding out how things were in the past and how things have changed. As soon as compare the past with the present, we refer to time we talk of before and after. म्हणजे की असं नाही होत की आपण जे आपल्याला चेंज करायचे असेल, आता खूप चेंजेस झाले एशियन टाईममध्ये आणि मॉडर्न टाईममध्ये. तर असं लगेच चेंजेस झाले, जसं की ब्रिटिशर्स बोलले की तुम्हाला आता माझं राज्य चालेल, किंवा मग काय ते सगळे लगेच तयार केले. काय लोकांनी विरोध केला, काय लोकांनी हे केला, मग असे ते एक टाईम पिरियडमध्ये ते चेंज झाले की हा बाबा ब्रिटिश चांगले, ब्रिटिश असे तसे. आणि तेच बिफोर अँड आफ्टरचं हे येतं. लिव्हिंग इन द वर्ल्ड वी डू नॉट ऑलवेज आस्क हिस्टोरिकल क्वेश्चन्स अबाउट व्हॉट वी सी अराउंड अस. We take things for granted as if what we see has always been in the world inhabit. But most of us have our moments of wonder when we are curious and we ask questions that actually are historical. Watching someone sip a cup of tea at a roadside tea stall, you may wonder, when did people begin to drink or tea or coffee? Looking out of the window of a train, may you ask yourself, when were railways built and how did people travel long distance before the age of railways? Reading a newspaper in the morning, you may be curious to know how people got to hear about things before newspaper began to be printed. याच्यामुळे दिले की तुम्ही एक टपरीवर चहा पिताय आणि तुम्हाला असं हे करतात की जर तुम्ही हिस्ट्रीवर डीपमध्ये गेले तर की चहा कसा आला असेल, तर मग तेच की ब्रिटिशांनी चहा आणला, त्यांना बिझनेस करायचा होता की त्यांनी चहा आणला. ट्रेन पण कशी झाली असेल, ट्रेन त्याने स्वतःसाठी आणली, पण जेव्हा ते निघून गेले तेव्हा ते ट्रेन इथं सोडून गेले, म्हणून ते आपण यूज करतो. तर डेली लाईफमध्ये आपण ट्रेन वापरतो. आणि न्यूजपेपरच्या आधी असं विचार केला असेल की न्यूजपेपरच्या आधी लोक न्यूज कसे करायचे, एशियन टाईमचे लोक. All such historical questions refer us back to notion of time. But time does not have to be always precisely dated in terms of particularly year or a month. Sometimes it is actually incorrect to fix a precise date to process that happened over a period of time. People in India did not drink a tea one fine day. They develop a taste for it over time. There can be no one clear date for a process such as this. Similarly, we cannot fix one single date on which British ruler was established, of the national movement started, or changes took place within the economic and society. All these things happen over a stretch of time. We can only refer to span of time and approximate period for which a particular change becomes visible. याच्यामुळे सांगितलंय की हिस्टॉरिकल क्वेश्चन्स रिफर्स बॅक टू नोशन ऑफ टाइम. म्हणजे की एक
असेल समजा कोणत्या ह्याला, तर मग काय लोक विरोध करणार, काय लोक बोलणार की हे, पण त्यांना एक टाइम पिरियड लागतो त्याच्यामध्ये. समजा की तर टी त्यांनी आणली, पण कोणी ना कोणी एकाच दिवसामध्ये सगळे पूर्ण इंडियाचे लोक टी यायला लागले. पहिले काय लोक टी प्यायला लागले, पण ते रिफ्रेशमेंट वाटली, पण त्यांनी पसरवलं की टी चांगलं आहे, असं आहे तसं आहे. म्हणून इंडियाच्या हळूहळू एक टाइम पिरियडमध्ये ते सुरू झाली. ओके. Why then do we continue to associate history with a string of dates? This association has a reason. There was a time when history was the account of battles and big events. In the above ruler and the policies, historians wrote about the year of a king was crowned, the year he married, the year he had a child, the year he fought a particular war, the year he died, and the year the next ruler's success to the throne. For events such as these specific dates can be determined, and it is history such as this debates about dates continue to be important. त्याच्यामध्ये दिले की रुलर्सचे जेव्हा किंग आणि रुलर्सचे जेव्हा त्यांना क्राऊन भेटला त्याचे डेट्स असतात, त्यांना त्यांचं मॅरेज झालं तेव्हा डेट असतात, त्यांना मुलगा झाला त्याचे डेट असतात, ते पर्टिक्युलर वॉर जिंकले त्याचा डेट असतात, ते डाय झाले त्याचा डेट असतात. पण त्याला स्पेसिफिक डेट असतात. म्हणजे काय बोलतात की 15 ऑगस्टला आपलं इंडिपेंडन्स झालं, तर त्याच्यामध्ये 15 ऑगस्ट तर पेपरमध्ये हे, पण ते थोडी ना इंडिपेंडन्स आपण 15 ऑगस्टच झालो. 15 ऑगस्टला सगळे ब्रिटिश इंडिया सोडून गेले. त्याला काय वेळ लागला. ब्रिटिशर्स दखलंदाजी करायला लागले की असं करा, हे करा, ते करा. पण 1950 जेव्हा कॉन्स्टिट्यूशन म्हणलं तेव्हा हळूहळू ब्रिटिश 6-7 वर्षामध्ये सोडून गेले. आणि डिबेट कंटिन्यू राहिला की असे रिलेटेड असेल. As you have seen in the history textbook of the past 2 years, historians who now write about a host of other issues and the other questions. They look at how people earn their livelihood, that what they produce and ate, how cities developed and markets came up, how kingdoms were formed and new ideas spread, and how culture and society changed. त्याच्यामध्ये की तुम्ही आजच्या 2 इयर्स पासून टेक्स्टबुक बघताय की त्याच्यामध्ये हिस्टोरियन सांगितलंय की हिस्टोरियनचं सांगितलंय कसं मार्केट हे झालं, कसे राजा महाराजा आले, त्यांची आयडिया स्प्रेड केली आणि कल्चर सोसायटी त्यांनी चेंज केली. विच डेट, कोणती डेट, बाय व्हॉट म्हणजे क्रायटेरिया, by what criteria do we choose a set of dates as important? The dates we select, the dates around which we compose our story of the past are not important on their own. They become richer because we focus on a particular set of events as important. Our focus of a study change if we begin to look at a new issues, a new set dates will appear significant. याच्यावर सांगितलंय की डेट्स कंपोज स्टोरी करतात बाय देअर ओन, म्हणजे डेट सांगतात की फोकस करा या स्टोरीवर हे, आणि न्यू इश्यूज ते हे करतात म्हणजे सॉल्व करतात इश्यू आणि इव्हेंट्स हे करतात. Consider an example. In the history written by British historians in India, the ruler of each governor general was important. This history has begun with the ruler of the first governor general, Warren Hastings, and end with the last viceroy, Lord Mountbatten. In separate chapters, we read about the deed of others. Hastings, Wellesley, Bentinck, Dalhousie, Canning, Lawrence, Lytton, Ripon.